नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मागच्या पाठाला आपण रूपक आणि व्यतिरेक अलंकार म्हणजे काय हे समजून घेतलं। आज आपण चेतन गुणोक्ती अलंकार आणि दृष्टांत अलंकार या दोन अलंकारांचा अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला चेतन गुणोक्ती अलंकार। उदाहरण पहा एक। डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी। आता याचं जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर काळोखाच्या उशीवरून डोके अलगद वर उचलून घर ही माणसांप्रमाणे जागी झालेली आहेत असं वर्णन केले। आता वास्तविक पाहता इथं घर ही निर्जीव वस्तू आहे, पण ती माणसाप्रमाणे डोकं उचलतीये, ही क्रिया करते। म्हणून इथे घरांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला आहे। घर ही निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे वागते। निर्जीव घरांना इथं चेतनत्व दिलं आहे आणि म्हणून वरील ओळीत चेतन गुणोक्ती अलंकार साधला आहे। चेतन गुणोक्ती म्हणजे काय तर चेतनाचे गुण सांगणारा अलंकार। चेतन म्हणजे काय सजीव, सजीवांचे गुण सांगणारा अलंकार। मग चेतन गुणोक्ती अलंकाराची व्याख्या काय करता येईल आपल्याला पहा। लक्षण म्हणजेच व्याख्या। अचेतन वस्तूवर जेव्हा चेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्मांचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो। म्हणजे निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे वागतात असं सांगितलेलं असतं, किंवा मानव सोडून इतर प्राणी, मानवेतर प्राणी म्हणजे काय, मानव सोडून इतर प्राणी माणसाप्रमाणे वागतात, मानवी गुणधर्म ते दाखवतात, तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो। त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पहा। निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे वागतात किंवा मानवेतर प्राणी, मानव सोडून इतर प्राणी, झाडं, पशु ते निर्जीव असतीलच असं नाही, सजीव पण असतात। मग मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप म्हणजे मानवेतर प्राणी माणसाप्रमाणे क्रिया करतात, तेव्हा हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो। त्याची दोन वैशिष्ट्य। पहिलं, अचेतन वस्तूंना सचेतन बनवले जाते आणि दुसरं वैशिष्ट्य, त्या वस्तू सजीव प्राण्यांप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात। तुम्हाला येतं चेतन गुणोक्ती अलंकाराचं लक्षण सांगून वैशिष्ट्य सांगा, तर हे लक्षण म्हणजेच व्याख्या पाठ करायची आणि ही दोन वैशिष्ट्ये किंवा वैशिष्ट्य दिलं जातं त्याच्यावरून अलंकार पण ओळखायला सांगितला जातो। आता आणखीन पहा उदाहरण। पावसाळी ढग आलं डोंगराच्या माग, झाडं झाली येडी पिशी खुळी लग बग। पावसाळ्याच्या दिवसांचं वर्णन आहे की नाही। पावसाची चाहूल लागली की जशी माणसांची, विशेषतः शेतकऱ्यांची लगबग सुरू होते। शेतातून नुकतंच जर काही धान्य वगैरे काढलं असेल तर ते पोते भरून घरी आणायचं वगैरे, अशी अनेक कामांची लगबग सुरू होते। तसे काळे ढग पाहून झाडांची खुळी लगबग सुरू झाली। म्हणजे खुळी म्हणजे काय तर वेड्यासारखी अशी लगबग सुरू झालेली झाडांची। म्हणजे लगबग कोण करतं, माणसं, पण ही झाडं सुद्धा येडीपेशी म्हणजे वेडीपिसी झालेली आहेत आणि खुळी त्यांची सुद्धा लगबग सुरू झालेली। म्हणजे झाडं हा मानवेतर घटक आहे, तो माणसाप्रमाणे वागतोय। म्हणजे झाडांवर मानवी भावनांचे आरोपण केल्यामुळे या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार झाला आहे। पहा दुसरं उदाहरण। नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावीत दार। परत एकदा पहा। नित्याचेच दुःख होते उशागती बसलेले, उशागती म्हणजे उशाजवळ बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावीत दार। आता या उदाहरणामध्ये अचेतन गोष्टी, निर्जीव गोष्टी कोणत्या आहेत तर दुःख आणि सुख, या दोन निर्जीव गोष्टी। या अचेतन गोष्टींनी कोणत्या क्रिया केल्यात, दुःखाने कोणती क्रिया केली तर उशागती बसलेले, उशाजवळ बसलेले, आणि सुखाने कोणती क्रिया केली तर सुख दार ठोठावते। मग या दुःख आणि सुख या अचेतन गोष्टींनी, निर्जीव गोष्टींनी मानवाप्रमाणे क्रिया केलेली, उशागती बसणे आणि दार ठोठावणे। म्हणून तिसरा प्रश्न आहे, अचेतन गोष्टींनी केलेली कृती मानवीय आहे का तर होय आहे, आणि म्हणून या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार झाला आहे। पहा आता चेतन गुणोक्ती अलंकाराची काही उदाहरणं आणखीन। चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना।
आता या ठिकाणी कोणता मानवेतर घटक आहे तर चाफा. तो कोणत्या मानवी क्रिया करतोय तर बोलणे, चालणे, खंत करणे या मानवी क्रिया करतोय आणि म्हणून हे चेतनगुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. दुसरं, बघ आई आकाशात सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला. आता यातला निर्जीव घटक कोणता आहे? अचेतन घटक तर सूर्य, मानवेतर घटक सूर्य. तो कोणती मानवी क्रिया करतोय तर अंगावर शेला पांघरणे ही मानवी क्रिया करते. म्हणून मानवेतर घटकावर मानवी भावनांचं आरोपण केलेलं आहे. अचेतन वस्तू चेतनेप्रमाणे वागते, सजीवांप्रमाणे वागते, म्हणून या ठिकाणी चेतनगुणोक्ती अलंकार झाला आहे. पुढे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. आता या ठिकाणी निर्जीव घटक आहे किंवा मानवेतर घटक, निर्जीव नाही म्हणता येणार आपल्याला, मानवेतर घटक आहे फुलराणी. फुलराणी म्हणजे फूल. ती कोणती मानवी क्रिया करते? मानवेतर घटक कोणती मानवी क्रिया करते तर त्या मखमलीच्या गालीच्यावर खेळण्याचं काम करते. हे फूल, हिरव्या हिरव्या गवतावर हे फूल उमललेलं आहे आणि म्हणून फुलराणी म्हणजेच फूल हे मानवेतर घटक कोणती मानवी क्रिया करते तर हिरवळीच्या गालीच्यावर खेळणे, म्हणून या ठिकाणी चेतनगुणोक्ती अलंकार झाला आहे. पुढचं उदाहरण पहा. कुटुंब वत्सल इथे फणस हा, कटी खांद्यावर घेऊन बाळे. आता या ठिकाणी मानवेतर घटक कोणता आहे तर फणसाचं झाड, फणस. कुटुंब वत्सल कोणाला म्हणतात? ज्या घरामध्ये लहान बाळं बिळं असतात अशी खूप, आहे की नाही, आणि त्या घरातली मोठी माणसं हे लहान बाळांना घेऊन त्यांचं कौतुक वगैरे करतात, त्यांना अंगा खांद्यावर वाढवतात, लोळवतात, म्हणून अशाला कुटुंबवत्सल म्हणतात. मग या ठिकाणी फणसाला कुटुंबवत्सल का म्हटले तर फणसाच्या कटी खांद्यावर म्हणजे कमरेवर खांद्यावर बाळ आहेत. बाळ म्हणजेच काय? ती फणसाची फळं. मग मानवेतर घटक कोणता आहे तर फणस, आणि तो कोणती क्रिया करतोय मानवी क्रिया तर कडेवर खांद्यांवर बाळांना घेऊन आहे, म्हणून या फणसाला कुटुंबवत्सल म्हटलंय. म्हणजे मानवेतर घटकांवर मानवी भावनांचं आरोपण केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी चेतनगुणोक्ती अलंकार झाला आहे. पुढचं उदाहरण. डौलदार गिरीशिखरे धापाच टाकू लागतात. या ठिकाणी कोणता निर्जीव घटक आहे तर गिरीशिखर, डोंगराची शिखरं. ती कोणती मानवी क्रिया करतात तर धापा टाकणे हे मानवी क्रिया करतात, आणि म्हणून हे उदाहरण चेतनगुणोक्ती अलंकार. पुढचं. जटाधारी डोंगराला फुटलं झऱ्याचं हसू, वेडी झाडं म्हणती इथं तिथं कुठंही बसू. आता या उदाहरणात दोन अचेतन किंवा अचेतन घटक आहेत. एक म्हणजे डोंगर आणि दुसरं म्हणजे झाडं. झाडं म्हणजे मानवेतर घटक. आता डोंगर कोणती मानवी क्रिया करतंय तर हसण्याची, आणि झाडं कोणती क्रिया करतात ते तर बसण्याची. इथं तिथं कुठेही बस म्हणजे बसण्याची क्रिया, म्हणून इथे चेतनगुणोक्ती अलंकार. पुढे. किरणे उधळीत पूर्व दिशेला, बाल सूर्य हा आला, इवल्या इवल्या हातांनी बाळा करी गुदगुल्या तुला. कोणता अचेतन घटक आलाय तर सूर्य. तो कोणती मानवी क्रिया करतोय तर बाळाला गुदगुल्या करतोय, म्हणून या ठिकाणी चेतनगुणोक्ती अलंकार झालेला आहे. चेतनगुणोक्ती अलंकाराची आणखीन उदाहरणं पहा. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौंदर्याचे देईल ज्याचे त्याला. या ठिकाणी मानवेतर घटक निर्जीव घटक कोणता आहे तर वसंत ऋतू. त्याला वसंत फेरीवाला असं म्हटलेलं आहे. वसंत ऋतूमध्ये ज्याप्रमाणे झाडांना नवीन पालवी फुटते, हो की नाही, प्रत्येक झाडाला वसंत हृदय चैत्र पाठात आपण पाहिलं, तर या वेळी निसर्गामध्ये झाडांचं सौंदर्य हे बहरलेलं असतं, आणि म्हणून वसंत ऋतूला फेरीवाला म्हटलेलं आहे. तो प्रत्येकाला आपलं आपलं सौंदर्य वाटतोय, म्हणून वसंत ऋतू हा निर्जीव घटक आहे किंवा मानवेतर घटक आहे, आणि तो माणसाप्रमाणे कोणती क्रिया करतात खांद्यावर पोतं घेऊन येणं किंवा दारात उभं राहणं, आणि म्हणून चेतनगुणोक्ती अलंकार झाला आहे. दुसरं. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. निर्जीव घटक कोणता? चांदणे. तो कोणती मानवी क्रिया करतोय तर हसणे, चेतनगुणोक्ती अलंकार.
तिसरं उदाहरण मागच्या वर्षीच्या पाठात होतं पहा आपल्याला हे. अनुताईंच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली. निर्जीव घटक कोणता आहे तर कोसबाडची टेकडी. तिनं कोणती मानवी क्रिया केली तर हळहळणे, दुःख व्यक्त करणे. पुढचं उदाहरण. ओले त्याने पुसते डोळे वसुंधरा हसता हसता. निर्जीव घटक आलेला आहे वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ती कोणत्या मानवी क्रिया करते तर डोळे पुसण्याची आणि हसण्याची मानवी क्रिया करते. पुढचं उदाहरण. ओघळताया आभाळाच्या डोळ्यांमधले थेंब निळे. त्यातला निर्जीव घटक कोणता तर आभाळ. आणि तो कोणती मानवी क्रिया करते तर डोळ्यातून थेंब ओघळणे. अशा प्रकारे ही सर्व चेतन गुणोक्ती अलंकाराची उदाहरणं आहेत. अचेतन वस्तूंवर चेतनेचा आरोप केला जातो किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्मांचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये किंवा या अलंकारामध्ये निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे वागतात किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्मांचा आरोप केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षण लिहा, वैशिष्ट्य लिहा किंवा उदाहरणावरून अलंकार ओळखा, वैशिष्ट्यावरून अलंकार ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. पुढचा अलंकार आहे दृष्टांत अलंकार. उदाहरण पाहूया आपण. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. हा संत कान्होपात्रांचा अभंग आहे. या चरणामध्ये देवाच्या दर्शना वाचून मनाची काही व्याकुळ अवस्था झालेली आहे हे पटवून देताना कान्होपात्रांनी हरणाच्या पाडसाचं, हरणाचं पाडस म्हणजे हरणाचं पिलू, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. वाघाने जर हरणाचं पाडस तोंडात धरलं तर त्या पाडसाची कशी विकल अवस्था होते, कसं ते व्याकुळ होतं, तशी अवस्थाच हे देवा तुझ्या वाचून माझी झालेली आहे. तुझ्या दर्शना वाचून माझी तशी अवस्था झालेली आहे. कशाप्रमाणे तर हरणाच्या पाडसाला जर वाघाने तोंडात धरलं तर त्या पाडसाची काय अवस्था होईल, तशीच अवस्था माझी झाली आहे असं संत कान्होपात्रा म्हणतात. या ठिकाणी त्यांनी आपल्या मनाची अवस्था कशी झाली हे पटवून देण्यासाठी पाडसाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजेच एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना ती गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचं दुसरं उदाहरण दिलं जातं तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. आता दृष्टांत अलंकाराचे लक्षण आणि वैशिष्ट्य. लक्षण म्हणजेच काय, व्याख्या. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचे समर्पक म्हणजे योग्य असं उदाहरण दिलं जातं तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. दृष्टांत याचाच अर्थ आहे उदाहरण. जसं आपण कीर्ती कठियाचा दृष्टांत पाहिला हो की नाही, तशा प्रकारे. आता या अलंकाराचे वैशिष्ट्य काय तर पहिलं वैशिष्ट्य एखादी गोष्ट पटवून दिली जाते आणि दुसरं त्यासाठी समर्पक उदाहरण दिलं जातं. समर्पक म्हणजे योग्य असं उदाहरण दिलं जातं. दृष्टांत अलंकाराचं दुसरं उदाहरण पहा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. संत तुकारामांच्या अभंगातील हे चरण आहे. यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणात खूप यातना सहन कराव्या लागतात आणि कुठलेही यातना सहन केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही असं म्हणतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हो की नाही. मग मोठेपणात यातना असतात हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी कशाचं उदाहरण दिलं तर मुंगीचं. लहान अशा मुंगीला साखरेचा रवा खायला मिळतात. तर साखरेचा रवा म्हणजे इथं शिरा असा अर्थ नाही आहे, तर साखरेचा कण हा तिला ढेपेप्रमाणे वागतो. गुळाची ढेप वगैरे असं नाही, तर रवा याचा अर्थ आहे ढेप. मग तिला म्हणजे मुंगी होऊन साखर खाता येते. लहानपण असलं की खूप फायदे होतात, हो की नाही. म्हणून या लहान अशा मुंगीला साखरेचा कण सुद्धा ढेपेप्रमाणे वाटतो, म्हणजे तिला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद मिळतो. तर ऐरावत जो आहे इंद्राचा हत्ती, त्याला ऐरावत म्हणतात. त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. अंकुश म्हणजे असं लोखंडी असं टोकदार असं शस्त्र असतं. जसं बैलांना चाबकाचे फटके मारतात ते पुढे गाडीला झुंपलेलं बैल पुढे चालण्यासाठी, तसं जर हा हत्ती चालत नसेल
तर त्याला ते अंकुश म्हणजे लोखंडी एक हत्यार आहे, टोकदार असं त्याने टोचलं जातं, मग तो हत्ती पुढे पुढे जातो. तर अशा भरपूर देवांचा राजा इंद्र, त्याचा हत्ती आहे ऐरावत, खूप महान आहे, पण त्याला सुद्धा मार खावा लागतो. पण मुंगी लहान असते, तिला मात्र साखरेचा कण हा ढेपेप्रमाणे वाटतो. म्हणजे लहानपणात आनंद असतो, मोठेपणात यातना असतात, हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी मुंगीचं उदाहरण आणि ऐरावताचं उदाहरण दिलं आहे. दृष्टांत अलंकाराची उदाहरणे पहा. चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचिना. तुकाराम महाराजांच्या अभंगातले चरण आहेत. सज्जन माणूस हे अंतर्बाह्य सज्जनच असतात, हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी इथे चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, तर चंदनाचे हात पायही चंदन म्हणजे काय, चंदनाचं सर्वांग हे सुगंधित असतं. खोड असेल, पान असेल, मूळ असेल, प्रत्येक अंग कुठूनही पहा चंदन हे सुगंधितच असतं. त्याचप्रमाणे सज्जन माणसामध्ये सगळेच चांगलेच गुण आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्यामध्ये अवगुण सापडत नाही. म्हणजे सज्जन माणूस अंतर्बाह्य सद्गुणी असतात, हे पटवून देण्यासाठी चंदनाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी दृष्टांत अलंकार झाला आहे. पुढचं उदाहरण. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथे विवेका, असणे कीजी. संतांच्या ठिकाणी विवेक असतो, सत्सद विवेक असतो, ही गोष्ट पटवून द्यायची या उदाहरणामध्ये. मग त्याच्यासाठी कोणती दोन उदाहरणं दिलेत, तर चंद्र तेथे चंद्रिका, चंद्र ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी चांदणं असतं. चंद्रिका म्हणजे काय, चांदणं, चंद्राचा प्रकाश. मग ज्या ठिकाणी चंद्र असतो त्या ठिकाणी चंद्रिका असतात, चांदणं असतंच. आणि ज्या ठिकाणी शंभू म्हणजे शंकर असतो, महादेव, त्या ठिकाणी अंबिका म्हणजे पार्वतीही असतेच. चंद्र जिथे तिथे चांदणं, शंकर जिथे तिथे पार्वती, ही दोन उदाहरणं दिलीत. काय पटवून देण्यासाठी, संत जिथे असतात त्या ठिकाणी विवेक हा असतोच, हे पटवून देण्यासाठी वरची उदाहरणं दिलेली दोन. म्हणून या ठिकाणी दृष्टांत अलंकार झाला आहे. आणखीन उदाहरण पहा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. संत चोखामेळ्यांचा अभंग आहे. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कोणतं गोष्ट पटवून द्यायची इथे, तर वरवरच्या रंगाला आपण भुलून जाऊ नये, वरच्या दिसण्याला आपण भुलू नये, आंतरिक गुण पहावेत, हे पटवून देण्यासाठी कशाचं उदाहरण दिले, ऊसाचं उदाहरण दिले. ऊस डोंगा, डोंगा म्हणजे वाकडा, ऊस वाकडा तिकडा वरून असतो, परंतु त्याचा रस मात्र वाकडा तिकडा नसतो, रस हा गोडच लागतो. म्हणून वरवरच्या सौंदर्याला आपण भुलून जाऊ नये, आंतरिक गुण पहावेत, हे पटवून देण्यासाठी ऊसाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी दृष्टांत अलंकार झालेला आहे. पुढचं उदाहरण पहा दृष्टांत अलंकाराचं. न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीत असे. आता या ठिकाणी काय पटवून द्यायचे, तर अजित नाम म्हणजे देवाचं नाव, भलत्या मिसे म्हणजे कोणत्याही कारणाने घेतलं की आपली सकल पातक, पातक म्हणजे पाप, भस्म करणं म्हणजे नाहीसे होणे. देवाचं नाव कोणत्याही निमित्ताने आपण घेतलं की आपली सगळी पापं नष्ट होतात, हे पटवून द्यायचे. त्यासाठी कोणतं उदाहरण दिले वरती पहा. न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. आपल्या न कळत आपला पाय अग्नीवर पडला तर ते भाजणार नाही असं कधी घडतं का रे, नाही घडत. नकळत जरी आपला पाय अग्नीवर पडला, विस्तवावर पडला, तर भाजल्याशिवाय राहत नाही. अग्नी असं म्हणत नाही की नाही चुकून पडला पाय नको भाजायला, असं होतं का, नाही होत. आपल्या नकळत जरी पाय आपला आगीवर पडला तरी तो भाजतोच. त्याचप्रमाणे कोणत्याही निमित्तानं आपण देवाचं नाव घेतलं तरी आपली सगळी पापही नष्ट होतातच, हे पटवून देण्यासाठी वरचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी दृष्टांत अलंकार झालेला आहे. आता या दोन अलंकारांवर कशा प्रकारे कृती विचारल्या जातात त्या सोडवायच्यात तुम्ही. पुढील अलंकाराची लक्षणे सांगून उदाहरण द्या. चेतन गुणोक्ती, लक्षण सांगायचं म्हणजे व्याख्या लिहायची आणि एक उदाहरण द्यायचं. नंतर दृष्टांत अलंकार, व्याख्या लिहायची, लक्षण म्हणजेच व्याख्या आणि उदाहरण लिहायचं. पुढचं, पुढील ओळीतील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण लिहा.
डौलदार गिरीशिखरे धापाच टाकू लागतात. कोणता अलंकार आहे? चेतन गुणोक्ती अलंकार, हो की नाही. मग स्पष्टीकरण काय द्यायचं? तर या उदाहरणामध्ये गिरीशिखरे हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे क्रिया करते. धापा टाकणे ही मानवी क्रिया करतोय आणि म्हणून या ठिकाणी चेतन गुणोक्ती अलंकार झाला आहे. पुढे चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे कीचे. मागे मी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे या दोन्ही उदाहरणाचं. ते अलंकार हा आहे दृष्टांत, त्याचं स्पष्टीकरण तुम्ही लिहायचं आहे. मागे मी सांगितलेलं आहे. तिसऱ्याचं पण तेच आहे, दृष्टांत अलंकार आहे. त्याचंच त्या उदाहरणात कसा दृष्टांत अलंकार झाला आहे, काय पटवून द्यायचं आहे, त्यासाठी कोणतं उदाहरण दिले. वरवरच्या रंगाला भुलू नये, आंतरिक गुण पाहावेत हे पटवून देण्यासाठी ऊसाचं उदाहरण दिले. ऊस वरून वाकडा तिकडा असला तरी रस मात्र हा वाकडा तिकडा नसतो, रस हा गोडच असतो. अशा प्रकारे लिहायचं आहे. पुढील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा. किरणे उधळीत पूर्व दिशेला, बाल सूर्य हा आला, इवल्या इवल्या हातांनी बाळा, करी गुदगुल्या तुला. कोणता अचेतन घटक आहे, निर्जीव घटक? तर बालसूर्य. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? गुदगुल्या करणे, हो की नाही. आणि ज्या अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? मानवाप्रमाणे आहे ना गुदगुल्या करणे ही क्रिया, तर होय लिहायचं. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे. रजनी म्हणजे रात्र. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे. कोण गाणं म्हणतंय? तर रात्र गाणं म्हणते, हो की नाही, मुकेपणानं. मग वरील उदाहरणातील अचेतन गोष्ट कोणती? रजनी, रात्र. अचेतन गोष्टीने केलेली कृती गीत म्हणणे. अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? तर मानवीय आहे. मानव करणार, मानव जो क्रिया करतो त्याला मानवीय क्रिया म्हणायचं, म्हणजे तर मानवीय क्रिया आहे. या ठिकाणी लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. काय मागतात? लहानपण मागतात. रत्नासारख्या थोर ऐरावताला सहन करावा काय लागतो? अंकुशाचा मार. मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते, काय? साखरेचा रवा. मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून दिल्यात. कोणत्या? ऐरावताच्या उदाहरणाने. सर्वांच्या लक्षात आले अलंकार? तर हा सर्व व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचा आहे आणि अभ्यास व्याकरणाच्या वहीत हे लिहायचे सर्व. धन्यवाद.